आपण स्वामीनारायण मंदिरात। तर बघा मंदिर इथे मंदिराची जी रचना आहे ती खूप सुंदर इथे बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता। मंदिरात आपण आता बघतोय तर बघा सुट्टी त्याच्यामुळे गर्दी आहे। मंदिरातलं जे काम आहे ते बारीक अगदी नक्षीदार केलेले सुंदर कलाकृती इथे आहे। तर मंदिरात बघा व्हिडिओ काढणं तसं अलाउ नाही आहे, पण आपण इथे व्हिडिओ मी इथे काढते। इथे प्रत्येक जी मूर्ती आहे त्याची माहिती सुद्धा इथे नावं दिलेली आहेत। जेव्हा तुम्ही येणार इथे तर हे सगळं ज्या बारीकाईने जे इथे काम केलंय ते नक्की बघा। आज सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे मुलांना घेऊन इथे फिरायला आली आहे। दर्शनासाठी तुम्ही बघू शकता इथे अभिषेक सुद्धा होतोय, लोक इथे अभिषेकसाठी नंबर लावतात। इथे बघा तुम्ही मूर्ती इथे बघू शकता। ते इथे बघा तुम्ही बघतायत पूजेकरी इथे बसलेत साधनेसाठी। खरं व्हिडिओ तर हा मी लपवून इथे काढण्याचा प्रयत्न करते, जर पाहिलं तर नक्की इथे मला रागवतील। तर इथे बघा इथे मूर्ती आहे, बारीक कोरीव काम केले। आता आपण मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे तर त्या साईडला आपण इथे गोल्ड मी इथे पूर्ण राऊंड मारतीये। इथे जी मूर्ती दिसते तुम्हाला प्रत्येक मूर्तीच्या खाली त्यांची नावं दिलेली आहेत। इथे बघा मूर्तीच्या खाली नाव आहेत। त्यानंतर या साईडला पण तुम्ही बघू शकता मंदिराच्या पाठीमागे सगळे मूर्तींचं इथे जे आहे ते कोरीव काम केलंय। त्यानंतर समोरचा जो भाग आहे या पॉइंटला सगळ्या बाहेरचा जो भाग आहे तो आपल्याला खिडकीचा दिसतोय, इथे मूर्त्या दिसत आहेत। इथे बघा आम्ही आता सगळेच जण इथे सोबत आहे, तर इथे माझी मुलगी आम्ही इथे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय आणि मिस्टर माझे इथे व्हिडिओ काढतायत। ही माझी मुलगी आहे आणि जसं की तुम्ही बघताय इथे सगळेजण जिथे मी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण जर कोणी बघितलं तर इथे नक्कीच मला इथे ओरडा भेटणार आहे। हा आपला मंदिराचा जो बाहेरचा पोर्शन आहे तिथे सगळ्यांची राहण्याची सोय इथे आहे स्वामींची। तर बघा इथे नक्कीच खालचा जो पार्ट आहे आपण खाली आता इथे चाललोय, खाली सुद्धा मूर्त्या आहेत आणि एक्झिट पार्ट जो आहे जाण्याचा पाठीमागचा तो आपण खालूनच इथे जाणार आहोत। इथे बघा इथे सुद्धा मूर्ती आहेत। इथे बघा राम आणि सीता यांची सुंदर अशी मूर्ती इथे आहे। इथे बघा मूर्तींच्या वरती असं सुंदर असं सोनेरी रंगाचं जे आहे ते इथे सुंदर असा जे कोरीव काम डेकोरेशन म्हणतात त्याला ते करण्यात आले। प्रत्येक जी मंदिराची मूर्ती आहे इथे ती अशी इथे खूपच सुंदर आणि तेजदार इथे दिसते आपल्याला। तर आज बघा रोजच्या वेळेतनं मी वेळ काढून इथे आपण कपड्यांची व्हिडिओ तर रोजच बघतोय, तर आज स्पेशली इथे फिरायला आले त्याच्यामुळे व्लॉग व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते। इथे आपण मंदिरातलं मूर्तींचं दर्शन घेतलंय। इथे बघा आपण शंकर आणि आई पार्वतीची मूर्ती इथे आपल्याला दिसते।
आता इथे बघा, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, अभिषेकासाठी इथे लोक जे ते अभिषेक करायला येत आहेत. वरती बघा तुम्ही किती सुंदर इथे देखावा जो आहे तो तयार केलाय. झुंबर तुम्ही इथे बघू शकतात. जे इथे पिलर जे दिलेत, प्रत्येक पिलरावरती सुद्धा या पद्धतीने इथे जे डिझाईन आहे, कोरीव काम ते केलेलं आहे. इथे खाली बघा बुक स्टॉल्स आहे. जर तुम्हाला इथे काही खरेदी करायची आहे तर त्यानुसार इथे तुम्हाला आयुर्वेदिक काही वस्तू का विकण्यात येत आहेत. त्यानंतर जेव्हा आपण इथे बाहेरच्या साईडला जातोय तर इथे सुद्धा बघा तुम्ही कशी मूर्ती आणि इथे डिझाईन वॉलवर केलेली आहे पूर्णपणे. आता आपण बाहेरच्या साईडला आलो आहेत मंदिराच्या. इथे आपण पूर्ण मंदिर इथं बघतोय. हे माझे दोघं मुली, मुलगा. इथे बघा पण सगळ्यांना उत्साह आहे, मुलाला फार उत्साह. इथे तो सारखं इथे शोधतोय की गार्डन कुठे भेटते का, तर गार्डन कुठे आहे का आपण बघूया. मी सुद्धा इथं पहिल्यांदा चालली आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा पूर्ण माहिती नाही आहे. पण आपण आता हळूहळू पुढे जात बघूया की गार्डन कुठे भेटते का. इथे बघा बाहेरच्या साईडला जिथे आपण आलोय तिथे सुद्धा जी संत महात्म्यांची मूर्ती जी आहे ते इथे जे प्रत्येक तुम्हाला छोटे छोटे जे पॉइंट्स दिसत आहे बघा या पद्धतीने, ते इथे सुद्धा बाहेर मूर्त्या आहेत आणि खाली जे दिले त्यांच्याविषयीची सगळी इथे माहिती लिहिली आहे. प्रत्येक पॉइंटला तुम्हाला या पद्धतीने वेगळी इथे मूर्ती. आता हे बघा ह्या वॉलवर आपल्याला पूर्णपणे जे इंग्रज काळाचे जे काही जुन्या ज्या गोष्टी होत्या त्यांचे इथे वॉल तयार केलेले आहेत, त्यामध्ये पेंटिंग आहेत आणि त्यानुसार खाली माहिती सुद्धा दिली आहे. मंदिराचा जो देखावा आहे तो खरंच तर खूप सुंदर इथे यांनी तयार केलाय. इथे मुलाची लगबग चालली, गार्डन कुठे दिसतंय का. आता आम्ही थोडं इथे अजून पुढे जायचा प्रयत्न करतोय. मुलाचं सारखं चाललंय की गार्डन काही भेटत नाहीये, मंदिराच्या तो झालाय बोर. तर बघूया त्याला पुढे कुठे गार्डन इथे दिसतंय का. हा जो समोरचा जो देखावा तुम्ही बघताय पूर्ण आपण समोरच्या बेसने मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा ही जी आहे ती मंदिराची आपण जी एंट्री केली, हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर इथे बघा छोटं मोठं स्नॅक जे आहे खाण्यासाठी. आता इथे मी त्याला घेऊन चालली मुलांना. शॉर्ट घेते आईस्क्रीम खाणं इथे आमचं चाललंय. तर तो सारखं म्हणतो इथे येऊन चालला, आता चाललंय बोर आणि तरी त्याला आता ऍक्टिव्हिटी खाण्यासाठी हवी. त्याच्यामुळे आता बघूया कुठं बाहेर आम्हाला इथे गार्डन भेटतंय का, नाहीतर स्पेशल मला त्याला गार्डन मध्ये इथे न्यावं लागणार. आता चालली आमची पाणीपुरी खाणं आणि नेमका इथे माझा उपवास, त्याच्यामुळे मी फक्त इथे गंमत बघण्याचं काम करते. बाकी मात्र सगळे इथे पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये